नमस्कार, मी उंबर्डे गाव, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे इथला एक शेतकरी बोलत आहे। काल दिनांक 24 या रात्री आमच्या मोटरींच्या केबली चोरी झाल्या आहेत। आम्ही टोटल 10 ते 12 शेतकरी एका जागेवर आमच्या मोटरी आहेत। ह्याच केबली 21 तारखेला दिनांक 21 एप्रिल या रोजी पण चोरी झाल्या होत्या। रितसर पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली होती। त्यानंतर 3च दिवसाच्या अंतरावर परत त्या सगळ्या केबली ज्या आम्ही नवीन टाकलेल्या त्या परत चोरी झालेल्या आहेत। जवळजवळ प्रत्येकी 50 ते 60 हजार रुपयाचं प्रत्येकाचं नुकसान झालेलं आहे। आणि 2 ते 3 दिवसाच्या अंतरावर पोलीस कंप्लेंट करूनही त्याच्यावर काही दखल घेतलेली आहे की नाही हे आम्हाला कळायचं काही साधन नाही आहे। 5 ते 6 वर्षाआधी सेम प्रकार आमच्या इथे घडलेला। आम्ही ज्यांनी चोरी करून नेली त्यांची आम्हाला गाडी सापडलेली, ती पोलीस स्टेशनला आम्ही जमा केलेली, पण पोलीस या प्रकरणाची काही चौकशी करताय की नाही हे कळायला आम्हाला काही मार्ग नाही। आणि चोरी ही वारंवार होतच राहते, थांबत नाही आहे। आर्थिक नुकसान आहे, मानसिकरित्या सगळे शेतकरी खचलेले आहेत। 2-2, 3-3 लाख रुपयाचे प्रत्येकी रोपं येऊन उभे आहेत। उन्हाचं तापमान एवढं आहे, रोपं जळत आहेत। उचलून व्याजाने पैसे उचलून केबली आणून त्या टाकूनही परत चोरी झाल्या, तर आता कोणाकडे जायचं हे आम्हाला कळत नाही। बोली खानदेश मराठी न्यूज।